राज्याभिषेक जवळ येत होता, कार्य जवळ आलं. 6 जून 1674. आजही आम्ही रायगडावरती जातो दादांनो, तुमच्यातले मावळे असतील. 6 जूनला रायगडावर जाणार म्हणजे जाणार, आणि गेलेच पाहिजे ना. जरी 350 वर्षापूर्वी आम्हाला त्या काळात जाता आलं नव्हतं ना, ते भाग्य नव्हतं ना, तरी आजही रायगड आहे आपल्याला. आजही राज्याभिषेक होतो म्हणून सांगून जाईन, रायगडावर जावे जावे, पहावे स्वराज्य पूर्ण होताना, अनुभवावा तो शिवराज्याभिषेक सोहळा, आणि गरजावे राजे छत्रपती होताना, गरजावे राजे छत्रपती होताना. आणि म्हणून दादांनो, त्या राजांचा छत्रपतीचा सोहळा साजरा होत होता. सकाळची सगळी स्नानं झाली, अनेक प्रकारच्या तुळा राजांना झाल्या, आणि त्या तुळा झाल्याच्या नंतर दादांनो, माझे राजे सकाळ पालखीत बसले. पालखी कुठं? हत्तीच्या अंबारीत. त्या अंबारीत राजे बसले, शंभू राजे बसले, आणि वाजत गाजत मिरवणूक जगदीश्वराच्या दिशेनं राजांचे निघाले. राजांनी जगदीश्वराचं दर्शन घेतलं, आणि पुन्हा मिरवणूक वाजत गाजत नगारखान्यापर्यंत येऊन पोचली. राजांचं आगमन नगारखान्याजवळ झालं बरं का. जवळपास 5 ते 8 हजारापर्यंत लोक जमतील एवढी दादांना व्यवस्था राजांनी रायगडावरती केलेली. नगारखान्यापाशी राजे आले, अंबारीतून खाली उतरले.